आपल्या बरोबर प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भरांडे आहेत। या अवकड वर्गीकरणाचं जे वादंग महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या नावाखाली दोन समाजामध्ये भांडण लावायचा प्रयत्न चालू आहे। या दोन समाजामध्ये जन्मलेल्या महापुरुषांचा अपमान करण्याचं कटकारस्थान सध्या महाराष्ट्रात रचलं जातंय की काय अशी शंका येत आहे। 2 दिवसापासून माध्यमावर एक पोस्ट फिरते। वैभव छाया नावाचा एक लेखक आहे, तो असं म्हणतो, ज्यांना ज्यांना वर्गीकरण पाहिजे त्यांनी कृपया, तुम्हाला वाईट वाटलं तर चालेल परंतु जय लहूजी जय भीम म्हणू नका। जय भीम म्हणून बाबासाहेबांच्या बाजूला कुणालाही आणून बसवू नका। उद्या जय शिवराय जय भीम सध्या चालू आहे, त्यामध्ये जय लहूजी असं तुम्ही ऍड करू नका। उद्या तुम्ही दुसऱ्याचं नाव आणून म्हणाल जय भीम जय शिंदे जय भीम जय भालेराव असंही म्हणाल, तर हे करू नका असं त्याचं मत आहे। तर त्या अनुषंगाने डॉक्टर भरांडे आपल्या बरोबर आहेत। सर, याविषयी आपलं काय मत असेल? आम्ही या ठिकाणी शिवराय लहुजी फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ ही एक कडी आहे, ही महामानवांची कडी आहे आणि या विचाराची कडी आहे। या महामानवांच्या विचारामुळेच आम्हाला आत्मभान प्राप्त झाले आणि होतंय। मांगानी आता जागावं भीमाच्या चरणी लागावं, हे शीतल साठेचं गाणं, त्या जे कोणी तुम्ही नाव घेतलं त्याचं जरा त्यांनी ऐकलं पाहिजे। मुळात काय माहितीये का, एका जातीविषयी आणि एका महामानवांविषयी हे बाबासाहेबाला अपेक्षित नाही। बाबासाहेब स्वतः बऱ्याच वेळा जय शिवराय म्हणून त्यांनी पत्र लेखन केलेलं त्याच्यामध्ये आहे। एका वेळी जय भवानी सुद्धा बाबासाहेबांनी त्याचा उच्चार केलेला, त्याचा संदर्भ ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे। लहुजी साळवेंचं जे काम आहे ना, वैभव छायेच्या लक्षात येणार नाही। जर लहुजी साळवे नसले असते तर महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेची जी काही शैक्षणिक आणि समाज सुधारणेची क्रांती झाली ना, ती क्रांती झाली नसती, मी जबाबदारीने बोलू लागलो। आणि म्हणून लहुजी साळवेंच्या विषयी असणारा आदरभाव जय लहुजीच्या माध्यमातून व्यक्त होत असेल तर बाबासाहेबांच्या विचाराची उंची कमी होते का? बाबासाहेबांची उंची कमी करण्याचं काय यांनी ठेका घेतलाय का? किंवा बाबासाहेब जय भीम म्हणत असताना किंवा कोण म्हणू नये अशा प्रकारचं काय प्रमाणपत्र आम्हाला यांच्याकडून पाहिजे का? जसे RSS वाले राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटतात तसं हे आंबेडकर वादाचं सर्टिफिकेट लोक वाटायला बसले, हे एवढ्या लायकीचे आहेत का? आम्ही बाबासाहेबाच्या नावासाठी पोचीराम कांबळे जय भीम जय भीम जय भीम म्हणून मरतो। मातंग समाजाचा कार्यकर्ता आणि मातंग समाजातला शेवटचा माणूस, एक माणूस दाखवा जो बाबासाहेबांचा विषय अनादर करतो, तुम्ही द्याल ते शिक्षा भोगायला तयार आहोत। तुम्हाला आरक्षणाच्या वर्गीकरणाला विरोध करायचा, तुम्ही कडाडून विरोध करा, परंतु बाबासाहेबांची ढाल करू नका, जय भीमची ढाल करू नका। आणि यामध्ये जो काही विष पेरण्याचं काम तुम्ही करताय हे तर काम संघाचं आहे, हे RSSचं काम आहे। मानवांना तोडा, जाती जातीमध्ये भांडण लावा, तुम्ही सुपारी घेतली का? RSSच्या अजेंड्यावर हे छाया नावाची व्यक्ती काम करते का? आणि म्हणून वैभव छाया, तुम्हाला आमचं डायरेक्ट चॅलेंज आहे, तुम्ही त्या कुवतीचे नाही। बाबासाहेबाच्या नावाबरोबर लहुजीचं नाव लावू नका, शिवाजी महाराजाचं नाव लावू नका, फुलेचं, बरं तुम्ही फुलेचं नाव लावू नका म्हणलात, फुलेचं नाव बाबासाहेबाचे गुरु आहेत, 3 गुरु पैकी इतर कोणाचंही नाव लावू नका म्हणलात। हा फार मोठा अपमान तुम्ही करतायत। या लोकांनी माफी मागितलं पाहिजे। अशा प्रकारच्या याला जात्यांध प्रवृत्ती म्हणतात, जात्यांध, आणि ही विकृती आहे। आणि ही विकृतीच महामानवाच्या एकूण मानवतावादी आणि समतावादी अजेंड्याला फेल करण्यासाठी इथल्या समाजामध्ये जातीचं विष पेरण्याचं काम करताय। आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। धन्यवाद। आपण सविस्तर आपली याविषयी भूमिका मांडलात, चारबाग टीव्हीला बोलून।
आमच्या या माध्यमातून मातंग समाजामध्ये असेल, बौद्ध समाजामध्ये असेल, बाबासाहेब असतील किंवा लवजी साळवे असतील, हे सर्व महापुरुष आपल्या आपल्या काळामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने काम केले. त्या त्या काळामध्ये तो ग्रेट होता, त्यांचं काम ग्रेट होतं. त्या कामाला कुठल्याही महापुरुषाच्या नावाने खोडता येणार नाही. लवजी साळवेंचं सुद्धा तसंच काम आहे, अतिशय ऐतिहासिक काम आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य करून दोन समाजामध्ये प्रचंड वेश पेरण्याचं काम जे वैभव छाया करत आहे, त्या वैभव छायाचं भरांडे सरांनी जाहीर निषेध केलेला आहे. आणि यापासून काहीतरी धडा घेऊन इतर समाज बांधव हे येणाऱ्या काळामध्ये असले वाद टाळतील या अपेक्षेचा धन्यवाद.